जरांगे पाटील निघाले फुसके बॉम्ब. अचानक निवडणुकामधून माघार घेतल्यामुळं लोकांनी जरांगे पाटलांना चांगलंच सुनावलंय. पण जरांगे पाटलांनी निवडणुकामधून माघार का घेतली हे कोणाला माहितीच नाही आणि त्यामुळं लोक त्यांना म्हणतात फुसका बॉम्ब निघाला. पण नेमकं काय घडलंय चला पाहू. 4 नोव्हेंबर म्हणजे आज उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच्या एक दिवस अगोदर जरांगे पाटलांनी आपण विधानसभेच्या निवडणूक लढवणार याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्याप्रमाणे अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधव आणि मनोज जरांगे यांच्या बैठकी पार पडल्या. उमेदवार आणि इच्छुकांची अंतरवाली सराटीमध्ये गर्दी होत होती. अनेकांनी तर जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीचा अर्ज देखील भरला होता. त्या 3 तारखेलाच मनोज जरांगे पाटलांनी आपले काही उमेदवार देण्याची घोषणा केली, तर काही जागेवर उमेदवार पाडण्याची घोषणा केली, तर काही जागेवर उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यानुसार रात्री झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटलांनी आपल्या मराठी बांधवाची व्यथा सर्वांसमोर मांडली आणि त्याच दरम्यान जरांगे पाटील भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यांनी त्यावेळेस सांगितलं कशा प्रकारे मराठ्यांना फसवलं गेलं. संपूर्ण पाडाच त्यांनी वाचून सांगितला आणि 4 तारखेला जरांगे आपल्या उमेदवाराची यादी घोषित करणार होते. पण आज सकाळी मात्र जरांगे पाटलांनी सर्वांनाच धक्का दिला. सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटलांनी माघार घेतल्याची मोठी घोषणा केली. यानंतर मात्र सोशल मीडियावरती जरांगे पाटलांवर तर चांगलाच हल्लाबोल झाला. कोणी कमेंट केली शरद पवारच्या सांगण्यानुसार जरांगे पाटलांनी माघार घेतली, तर कोणी कमेंट केली जरांगे पाटलांना चांगलेच खोके भेटले असतील, तर कोणी कमेंट केली जरांगे पाटलांना निवडणुकीचा अनुभव नाही आहे, निवडणूक लढवण्यासाठी दम पाहिजे. अशा अनेक लोकांनी जरांगे पाटलांवरती आता कमेंट करायला सुरुवात केली. पण कालपर्यंत जरांगे पाटील उमेदवार देण्याची घोषणा करत होते आणि अचानक एका रात्रीमधून असं काय झालं, जरांगे पाटलांनी निवडणुकातून माघारच घेतली. चला पाहूया सविस्तर असं नेमकं काय घडलंय. जरांगे पाटील येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा देणार की आपले उमेदवार उभा करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अनेक दिवसापासून जरांगे पाटलांची भूमिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची हे स्पष्ट झालं होतं. जवळपास 150 मतदारसंघात मराठ्यांची ताकद आहे असं जरांगेंनी स्पष्ट केलं होतं आणि महायुती महाविकास आघाडीचं निवडणुकीचा जागेचं वाटप झालं. त्यानंतर आपले उमेदवार घोषित होतील हे देखील जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. पण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये फक्त एकटा मराठा समाज नाही तर मुस्लिम धर्मगुरू सज्जान नुमानी आणि राजारत्न आंबेडकर यांची देखील जरांगे पाटलांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली निवडणुकामधील मतविभागणी टाळण्यासाठी. तसंच याच तिन्ही समाजाच्या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण एकत्र आल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. सगळ्याच ठिकाणी या तिन्ही समाजाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आणि फायनल उमेदवार सकाळी 4 तारखेला घोषित केले जाणार असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. त्यासाठी 2 आणि 3 तारखेला रात्रंदिवस अंतरवाली सराटीमध्ये बैठकी पार पडल्या. त्यानुसार बीड, केज, पारतूर, हिंगोली, पाथरी, हदगाव आणि कन्नड या ठिकाणी आपले उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. तर काही ठिकाणी उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतला, तर काही ठिकाणी उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण 3 नोव्हेंबरच्या रात्री अंतरवाली सराटीच्या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाने सांगितलं मी मराठा उमेदवाराला पाठिंबा देणार नाही आणि त्याच वेळेस जरांगे पाटील रागारागामध्ये बैठकीमधून निघून गेले. पण त्याच्यानंतर काही प्रमाणात चर्चा झाल्यानंतर त्याच्यावरती तोडगा काढण्यात आला. सर्वात अगोदर जरांगे पाटील आपल्या उमेदवाराची यादी जाहीर करतील. त्यानंतर दलित आणि मुस्लिम समाजाचे नेते आपल्या उमेदवाराची यादी जाहीर करतील. त्यानंतर त्या यादीतले सर्व उमेदवार फायनल मानले जातील. दुसऱ्या दिवशी उमेदवार जाहीर होणार होते. पण काल रात्रीपासून आनंदराज आंबेडकर यांचा जरांगे पाटलांशी काही संपर्क न झाल्याचं सांगितलं जातं. अशी माहिती मराठा आंदोलकांनी दिली. राजरत्न आंबेडकर हे काल संध्याकाळी जरांगेंना भेटण्यासाठी आले, परंतु त्यांच्या उमेदवाराची यादी पुढे सरकली नाही. पहाटे 3 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील दलित आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवाराची यादीची वाट पाहत राहिले. पण अखेरपर्यंत दलित आणि मुस्लिम समाजांच्या उमेदवाराची यादी जरांगेला आलीच नाही. दुसरीकडे जरांगे पाटील मराठा बांधवांच्या उमेदवाराची यादी तयार करत होते. पण एकाच मतदारसंघातून अनेक मराठा उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे कोणताही उमेदवार माघार घ्यायला तयार होत नव्हता. तर दुसरीकडे मोठ्या नेत्यासमोर आपल्या मराठा उमेदवाराचा टिकाव लागणार का असं म्हणणारे लोक देखील त्या बैठकीमध्ये आले होते. पण या बैठकीमध्ये जरांगे पाटील ज्यांच्याकडे मित्रपक्ष म्हणून आस लावून बसले होते त्यांनी कुठंतरी धोका दिल्याची भावना मराठा समाजामध्ये पसरल्याची सांगण्यात येते. मुस्लिम आणि दलित समाजाचे जर मतदान मराठा उमेदवाराला जर मिळणार नसेल तर मराठा उमेदवाराला निवडून आणणं सहज शक्य होणार नाही अशी भावना आता मनोज जरांगे पाटलांची झाली होती. जर मित्रपक्षांची साथ नसेल तर मराठा उमेदवार निवडून येणार नाही. यामध्ये मराठ्यांच्या भावना दुखवल्या जातील
या सर्व गोष्टीचा विचार करून जरांगे पाटलांनी एका रात्रीमधून निवडणुकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर आज सकाळी जरांगे पाटील पत्रकाराशी बोलताना म्हटले, मी मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या यादीची वाट पाहत होतो, परंतु त्यांनी सकाळपर्यंत काही यादी दिली नाही। त्यामुळे आता यापुढे मी कोणत्या उमेदवाराला निवडून आणा किंवा एखाद्या उमेदवाराला पाडा हे सांगणार नाही। पुढे ते म्हणाले, मराठा समाज जर एकटा लढला तर तो उमेदवार निवडून येणार नाही, त्यासाठी मित्र पक्षाची साथ लागते। पुढे जरांगे म्हणाले, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आला, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, परंतु त्या उमेदवाराकडून लेखी अर्ज लिहून घ्या। आमच्या या मागण्या पूर्ण होतील का तरच त्यांना निवडून आणा। आता पुढे जरांगे पाटील नेमकं सभेमध्ये सकाळी काय म्हणाले हे आता तुम्हीच ऐका। पण तो व्हिडिओ ऐकण्या अगोदर जरांगे पाटलांबद्दल सकाळपासून ज्या कमेंट होत आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपणही एक कमेंट करून नक्की सांगा। आणि चला पाहूया आता जरांगे पाटील काय म्हणाले सकाळी। मनोज जरांगे फॅक्टर काय काम करणार? लय काही काम करणार। अरे मी नाही, मनोज जरांगे नाही, मी म्हणजे मनोज जरांगे नाही। अरे बाबा, इथं घराघरातला करोडा मराठा आम्ही एक आहे। कसा बी खेळ खालासाची, कसा बी निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो तरी खेळ खालास आणि निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर राहिलो तरी खेळ खालास। सुट्टी मायाकडून कोणचीच नाही यांना, त्याची काही काळजी नाही। पण हे बघायचे होतं कशी सोनू घेऊन मग आपले 10, 15, 5, 50 गेले तर गेले आमदार चाललं होतं। पण ते एका जातीवर नाही धाडस लावणं बरोबर, कारण चांगल्याला कळतंय। आता लय जणांना टेन्शन आलं असं की हे मागायला चतुर दिसतंय म्हणते, लय बरोबर झक मारे बरोबर पुन्हा गेम टाकला। आता काय करू, एका जातीवर मग आपली जात पाडून घेतो, आपल्या जातीत आपण करू, मग दुसऱ्याचा करायचं वाटलं होतं आमचं व्हायचं। पहिले काय 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 हसत होती, यादी बघतो आमचं दुर्बीन चालू हे असे आमच्या यादीवर। आता लागली दुर्बीन आपली तोयावरच। पाटील साहेब, पाडण्यासाठी तर काय टार्गेट ठरवलं की तुम्ही जसं म्हणताय की समाजाला ज्यांनी त्रास दिला त्याला पाडा, किंवा असं काही ठरवलं की कोणत्या निकषावर कुणाला पाडायचं आणि कुठं पाडायचं? आता सांगा ना, थांबा उशीर आजचे दिवस जाऊ द्या। आता आज थोडा मी याच्यात हे जरा आईला हे 10-5 गेले असते, त्यांचे 2, 4, 5, 6 गेले असते, मुसलमानाचे 2, 4 दलिताचे गेले असते, असं आमच्या हे होत ते काय आता लय जाऊ दे आता झालं कुठं आमचा तरी खानदानी धंदा आहे राजकारण। काय नेमकं होणार तुमचा फॅक्टर झाला तर कुणाचं कांड वाजणार? तरी मराठी पण आता तुम्ही तर या प्रक्रियेतूनच बाहेर झालात आणि या आंदोलनाला मग धार येईल किंवा तुमचा पॉलिटिशियन्स वर वचक राहील मी बाहेर झालोय, पण जर तर बोललोय ना मी, जर हे नाही बसून दिलं तर मला पळत लागणार आहे ना। मी रात्री विचारलं, त्यांना विचारल्याशिवाय कुठे पळतोय मी? आणि वचक मराठीचा कुणाचं मतदान घेतो मग? लाख मतदान आहे तरी बी आणखीन मराठीचं। राजकारणावर वचक नाही म्हणताना मतदान आहेत ना आमचंच, हे त्याला निवडून यायला फिरिले की गेला, मतदान फिरिले की गेला देऊ। ही मराठ्याचं वचक काय मी याचं टेन्शनच नाही घ्यायचं कुणीच केव्हाच। मग ही सायकल जी आहे, पुन्हा आंदोलन, पुन्हा निवडणुका, पुन्हा आंदोलन, पुन्हा निवडणुका, ही सायकल सुरू राहील असं तुम्हाला वाटत नाही? हे जे चक्र आहे ते कायम सुरूच राहील असं वाटत नाही? हे पिढ्यानं पार आहे। मग माझ्याच एकट्यावर कशामुळं हे आंदोलन सुरू सारखं, निवडणुका सुरू सारखं? तेव्हापासून म्हणत होते आम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे, 75 वर्षापासून या राज्याचा, या देशाचा, गाव खेड्याचा विकास करायचा आहे। गावाकडून खेड्याकडे चला विकास करायसाठी, तेव्हापासून म्हणते ते। काय केलं यांनी? कायच नाही केलं। त्यामुळं आंदोलन ही प्रक्रिया समाजाच्या, जनतेच्या, शेतकऱ्याच्या न्यायासाठीची प्रक्रिया संविधानानं दिलेली, ती प्रक्रिया हमेशा सुरू राहणार आहे, त्याच्यात काय बदल नाही होणार। पण पुन्हा सांगतो मी की आपले अर्ज लवकर काढून घ्या, अर्ज कोणी ठेवू नका। तुम्ही जर तसे ठेवले तर ते तुम्ही ती अर्ज ही एक कुठल्याही अपक्षाला आपण पाठिंबा दिलेला नाही, कोणत्याही अपक्षाने म्हणजे राजकीय तिकडून हुकून आलेला माल ते इकडं आमच्या वाट्याला होता काही पाडापाडी करू लाग म्हणा, तुला बी काढून घे, तुला पाठिंब्याची आशा आमच्याकडून धरू नको। कोणत्या राजकीय पक्षाला आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिलेला नाही, त्यांनी पण ते लक्षात ठेवा, कोणालाही पाठिंबा दिलेला नाही।
कुठल्याच जागेवरती राखीवच्या असो, कोणच्या असो, अपक्ष असो, आमच्या असो, पाठिंबा समाजानं आम्ही दिलेला नाही. आज एका जातीवरती निवडणूक लढणं अवघड आहे. हे 3-4 महिन्यापासून सुरू आहे आणि त्या काय एका जातीवर लढणं साधी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून आपण आपले अर्ज काढून घ्या म्हणून इतक्या सकाळी मला लवकर हे सांगायला लागलं. आणखीन 2-4 घंटे लेट सांगितलं असतं तर ते 3 वाजायच्या आत अर्ज काढायला लागते. आणखीन मी वाडीत गेलो असतो वाट बघत तर कदाचित दादा मला एखाद्या समाजाचा म्हणला असता, तुम्हाला जर ते माहित होतं तर मग आम्हाला पटकून सांगायचं ना, आम्ही कशाला लफड्यात राहिलो असतो, आमचा तर तुमच्यावर विश्वास आहे. मग जर यादी आली तर पटकून सांगायची ना. आमच्या डोक्यात वेगळंच आहे, त्यांच्या डोक्यात आहेच सोबत. आणि मग पुरं आता दिदार झाल्यावर तुम्ही म्हणायला त्याच्यापेक्षा ही लवकर जाणं गरजेचं होतं.